नमस्कार, मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण पाहत आहोत की आता संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमागे जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती मकोका हा कायदा लावण्यात आला आहे आणि ते लावल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आणि बऱ्याच स्तरातून काही स्तरातून लोक हे रस्त्यावरती यायला लागले, काही कुटुंबातून रस्त्यावरती यायला लागले की आमच्या नातेवाईकांना जो मकोका कायदा लावला आहे तो गुन्हेगार नाही, तो बेगुनाह आहे आणि हा मकोकाचा जो ठपका आहे तो मराठा समाजावरती लावण्यात आला की ह्या समाजामुळे आणि ह्या समाजातील काही लोकांमुळे आमच्या माणसावरती मकोका कायदा लावण्यात आला। मग त्यांचं सरळ म्हणणं असं आहे की मराठा समाजाने दबाव आणला, मराठा समाजानेच मकोका कायद्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि दबाव आणून कायदा लावायला भाग पाडलं शासनाला, असं लोक खुलेआम म्हणत आहेत मीडियासमोरती आणि मराठा समाजाला टार्गेट केल्या जात आहे त्यांच्या तोंडातून सरळ। आता मराठा समाजाला ह्या कायद्यासाठी टार्गेट करणे योग्य आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे। तळागाळातल्या प्रत्येक माणसाने तपासून पाहिलं पाहिजे, केवळ मराठा समाजातील माणसांनीच नाही तर जे लोक मराठा समाजाला टार्गेट करत आहेत की ह्या समाजामुळे मकोका लावण्यात आला गुन्हेगारांवरती, तर हे लावणाऱ्या माणसाने पण तपासून पाहिलं पाहिजे, असं मीडियासमोर बोलणाऱ्या लोकांनी पण तपासून पाहिलं पाहिजे। मग याच्यामध्ये आरोपींच्या घरातले काही नातेवाईक आहेत, काही आजूबाजूचे नातेवाईक असतील, काही जवळचे असतील, काही मित्रमंडळी असतील, आप्तेष्ट असतील आणि काही वकील लोकही आहेत त्याच्यामध्ये की जे आरोपींच्या बाजूने आहेत आणि आरोपीला कसं वाचवायचं ह्याच्या ते चिंतेमध्ये आहेत। मग आपण कोणाला टार्गेट करायचं, मराठा समाजातील लोकांना करायचं का? बरं, मराठा समाजालाच टार्गेट का? तर मग एक पॉईंट पकडला, संतोष भैया देशमुख हे मराठा समाजाचे होते, शोधून काढलं, मराठा समाजाचे होते, शोधून काढलं। आता वास्तविक पाहता संतोष भैयांवरती जे अन्याय झाले ते शोधून काढायला पाहिजे होते आणि त्याच्यामध्ये कोण कोण गुन्हेगार आहे हे शोधून काढायला पाहिजे होतं, पण ते बाजूला ठेवलं सगळं आणि आरोपीला कसं वाचवता येईल आणि त्यासाठी मग संतोष भैया कोणत्या जातीतले आहेत ही जात शोधून काढल्या जात आहे। खुलेआम मीडियासमोर ते लोक बोलत आहेत, आम्ही मराठ्याचे नाहीत का, मग आम्ही मराठा आहेत, आम्हाला न्याय द्या मग मराठा समाजानं। हो, तुम्ही मराठा समाजाचे आहेत, पण संतोष भैया काय एकटेच मराठा समाजाचे आहेत का? म्हणजे हे बोलणं किती योग्य आहे विचार करायला पाहिजे। संतोष भैया एकटेच मराठा समाजाचे आहेत का? त्याला न्यायासाठी एवढे झगडत आहेत, रस्त्यावरती येत आहेत, मी पण मराठा समाजाचे आहे, मला पण न्याय द्या, असं खुलेआम म्हणत आहेत आरोपींचे नातेवाईक। किती योग्य आहे? संतोष भैया देशमुखनी तुमच्यासाठी पण मराठा समाज रस्त्यावर येईल, नाही सगळेच समाज रस्त्यावर येतील न्याय मागतील, पण संतोष भैयांनी जे काम केले गावासाठी आणि देशाला आदर्श घालून देण्यासाठी जे काम केले तेवढं काम आपणही करा। आपणही फुटक्या छपरांच्या घरात दिवस काढा आणि आपलं अख्खं कुटुंब घेऊन म्हणजे पावसानं गळणाऱ्या घरात दिवस काढा आणि मात्र दुसऱ्यांचे गावातले सगळ्यांचे घरं व्यवस्थित करा। आपल्या शेताला पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण गावातील सगळ्या शेतशिवारांना पाण्याची व्यवस्था करा। आपल्या घरात प्यायला पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण गावात पाण्या वाचून एखादं पक्षीसुद्धा तडफडला नाही पाहिजे अशी पाण्याची व्यवस्था करा। आणि संतोष भैयांसारखे जे हाल झाले, मरण यातना लोकांनी त्यांना दिल्या, तशा यातना आपण सहन करा आणि आपलीसुद्धा अशी जर निर्गुण हत्या केली असती तुम्ही समाजसेवक असूनसुद्धा, तर तुमच्यासाठी केवळ एक समाज नाही हजारो समाज रस्त्यावरती उतरले असते, करोडो लोक रस्त्यावरती उतरले असते। तुम्ही काय म्हणता मराठा समाज एकटेच, मराठा समाजामध्ये संतोष भैया एकटेच आहेत का? आम्ही पण मराठा समाज आहेत, पण त्यांनी काय काम केले आणि आपण काय केले याचा फरक बघा कधी। एक कागद घ्या आणि इकडे संतोष भैयांनी केलेले कामं लिहा आणि इकडे आपण स्वतः केलेले कामं लिहा आणि मग कळेल आपण की संतोष भैया देशमुख यांना म्हणावं का, संतोष भैया देशमुख यांची जात आपण तोंडी उच्चारावी का, त्यांनी किती कामं केलेली आहेत आणि शेवटी आपण त्यांना ते तसा पुरस्कार दिलाय का ते तुम्ही
म्हणजे तुम्ही काही चांगल्या कामाचा तो पुरस्कार दिलाय का? संतोष भाईंची परतफेड त्या कर्मांनी केली का? चांगले कर्म करणारे देव माणसाची परतफेड तुम्ही या मार्गाने करता आणि पुन्हा त्यांची जात तुम्ही समोर उच्चारता तोंडातून, हे किती योग्य आहे हे स्वतःसुद्धा विचार केला पाहिजे. आणि मकोका हा जो ठपका मराठा समाजाच्या म्हणजे एक लावत आहेत तुम्ही जातीला टार्गेट करून, तो काही समाजाने दबाव नाही आणला. त्याच्यासाठी ते मकोका लावण्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी आरोपींनी पूर्ण केलेल्या असल्या तरच लावल्या जातो. उगाच मराठा समाजाचं कुणी गेलं आणि फारच ते मुख्यमंत्र्याच्या जवळचं आहे, गृहमंत्र्याच्या जवळचं आहे, मग गृहमंत्र्याला फोन लावला, हां याच्यावरती मकोका लावा, मग गृहमंत्र्यांनी लगेच दिला लावून, मुख्यमंत्र्यांनी लगेच निर्णय घेतला, असं आहे का? काही नाही. मकोका लावण्याची सुरुवात कुठून झाली? आपण यावर्षी पाहत होतो सभागृहामध्ये ज्यावेळेस हे हिवाळी अधिवेशन चालू होतं, तर सभागृहामध्ये एकच मुद्दा जास्त सगळ्यांच्या तोंडून उच्चारला जात होता आणि संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा. आणि मग जेव्हा मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू झालं, त्यांनी त्यांचं म्हणजे रेकॉर्डवरती घेतलेला मुद्दा होता तो, आणि ते अध्यक्ष महोदयांना आणि सगळ्या सभागृहांना सांगत होते की त्यांनी आरोपींची अक्षरशः लिस्ट वाचवून दाखवली. आरोपींनी आत्तापर्यंत कोणते कोणते गुन्हे केले ते सुद्धा वाचून दाखवले. आरोपींचे नावंसुद्धा त्यांनी घेतले स्वतः, म्हणजे नावं घेण्यासाठी सुद्धा ते विसरले नाहीत. आता म्हणू नका की मुख्यमंत्र्यांनी सगळे आमच्याच सोयऱ्या धायऱ्यातले नावं कसे घेतले. जे आरोपी होते त्यांच्याकडे त्यांनी, आता ते गृहमंत्री आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस, गृहमंत्र्यांचं कर्तव्यच असतं की सगळे आरोपी शोधून काढणे, त्यांचा इतिहास शोधून काढणे आणि नंतर घेणे, असं करून त्यांनी ते घेतलेलं आहे. सगळं डिपार्टमेंट त्यांच्या हातात असतं, त्यांना माहिती पोहोचवली असेल डिपार्टमेंटने त्यांनी तसं सभागृहामध्ये नावंसुद्धा घेतले. त्यांनी आत्तापर्यंत कोणते गुन्हे केले हेही वाचून दाखवले आणि नंतर त्यांनी म्हणलं की ह्या सगळ्या आरोपींवरती संतोष भैया देशमुख यांच्या हत्येमागे जे कोणी आरोपी असतील त्यांचे नाव वाचले पुढे, आणि ह्या सगळ्या आरोपींवरती मकोका लावण्यात येईल. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट, ज्याला संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा असं म्हटलं जातं, हा कायदा यांच्यावरती लावण्यात येईल. कारण की ही जी घटना आहे, आणि त्यांनी संतोष भैयांचं वर्णनसुद्धा केलं, आपण त्यांच्या कार्याची परतफेड करूच शकत नाही म्हणले मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, की संतोष भैया देशमुख यांच्या कार्याची आपण परतफेड करूच शकत नाही. इतकं चांगलं कार्य करणाऱ्या देवमाणूस प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं आणि ह्या लोकांनी समाजातून त्या व्यक्तिमत्वाला हिरावून घेतलेलं आहे. आणि म्हणून हे अतिशय निर्दयी लोक आहेत आणि ह्या निर्दयी लोकांवरती हा कायदा मी लावणार आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणले. आता तुम्ही म्हणाल का मराठा समाजाने दबाव आणला किंवा मराठा समाजाच्या जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण मागच्या वर्षी सगळं पाहिलं असेल तर मराठा समाज आणि देवेंद्र फडणवीस यांचं एका शब्दानेही कधी जमलेलं नव्हतं. मग मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी केले का? हे नाही. तिथे तुम्ही संतोष भैयाची जातच काढणं योग्य नाही. कारण का तर तिथे गुन्हेगारानं गुन्हा केलेला आहे हे संपूर्ण डिपार्टमेंटनं उघडकीस आणलेलं आहे. कॉल रेकॉर्ड असतील, त्याच्यानंतर त्यांना रंगे हात त्या ठिकाणी CCTV फुटेज पकडलेलं होतं, त्यांच्या गाड्या, ते आरोपी, त्यातले काही आरोपी हे संतोष भैयांचं अपहरण केल्यानंतर प्रत्यक्षे संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय भैया देशमुख यांच्याशी फोनवरती म्हणजे सारखा संवाद चालू होता की धनंजय देशमुख म्हणत होते की माझ्या भावाला तुम्ही सोडा, की ते सांगत होते की असं मुख्यमंत्री म्हणत आहेत की ते सांगत होते की 10 मिनिटानं सोडतो, 15 मिनिटानं सोडतो, असं करतो. पण शेवटी जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत त्यांना सोडलं नाही. म्हणजे हे रंगेहात असणारे गुन्हेगार होते. तर हे रंगेहात पकडलेले काही गुन्हेगार म्हणावं लागेल यांना, कारण की ते संवाद त्यांचं फोनवरती चालू होतं, तेही काही आरोपी होते आणि त्यांच्यासोबत असणारे दुसरे. म्हणजे हे काही यांचं एक जाळं होतं, ते जाळं पूर्णपणे उघडकीस आलं ना. असं थोडं आहे की कुणाच्या फोनवरून कुणा समाजाला, आता काही वकील उदाहरणार्थ सदावर्ते सारखा वकील, ते सदावर्ते सरळ म्हणत असते की मराठा समाजाला खुश करण्यासाठी हा मकोका कायदा लावण्यात आलेला आहे. आता याला मराठा समाजाला खुश करण्याचा काय संबंध आहे? इथे समाजाचा विषय येण्याचा काही संबंधच नाही.
की मकोका कायदा हा लावला, हे कुणी लावला? देवेंद्र फडणवीसांनी. देवेंद्र फडणवीस कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कार्यरत मुख्यमंत्री आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कार्यरत गृहमंत्री आहेत, की ज्यांच्या आता सगळं डिपार्टमेंटच त्यांच्या संबंधी कार्यरत आहे. काय जे निर्णय घ्यायचा असेल या गुन्हेगारांच्या बाबतीत, काय यांना कंट्रोल कसं करायचं, याच्यावर प्रतिबंध कसा घालायचा, सगळं गृहमंत्र्यांच्या हातात आहे. मग गृहमंत्र्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टीचा शोध लावला आहे, तर मराठा समाजाला टार्गेट का, हे सदावर्तेंनी सुद्धा विचार केला पाहिजे. आरोपींच्या नातेवाईकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की तुम्ही संतोष भाईंची जात का काढता? का? आमच्या आरोपीला सोडा म्हणून? आरोपीला सोडा म्हणण्यासाठी जेवढे रस्त्यावर येत आहेत, त्याआधी आरोपी जेव्हा हा गुन्हा करत होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की अपहरण केलेलं आहे तुमच्या माणसांनी, तुमच्या घरातले हे तुमच्यासाठी असणारे देव आरोपी यांनी एका देवमाणसाचं अपहरण केले. त्यावेळेस जर तुम्ही रस्त्यावर आले असते आणि तुमच्या आरोपींना म्हणले असते सोडा त्या देवमाणसाला, तर ठीक होतं रस्त्यावर येणं. पण तुम्ही डायरेक्ट आरोपीवर मकोका का लावला आणि हा खोटा कायदा लावला? हा गुन्हा आमच्या माणसाने केला नाही, हा गुन्हा कोणावरही नोंदवता येत नाही, त्याच्यासाठी काही अटी आणि शर्ती असतात. तर त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण पाहू. की गुन्हेगारांचीही एक संघटित समूह असावा लागतो हा मकोका कायदा लावण्यासाठी. आता आपण जर पाहिलं तर संतोष भैया देशमुख यांची हत्या केल्यानंतर एकटा गुन्हेगार नव्हता, त्यांचा समूह निघाला. की ते अपहरण करायला आले तेव्हा बी 2-4 जण 4-5 जण असलेले दाखवण्यात आलेलं आहे की होते म्हणून. कोणी फोनवर बोलत होतं, कोणी अजून लांबून फोनवरती असेल आदेश देणारं, कोणी पोलिसांना कंट्रोल करणारा असेल, तिकडेच पोलिसांनी जायचं नाही, तिथेच थांबायचं. त्याच्यानंतर हत्येचा त्या कट शिजवण्यात आलेला होता की कसं करायचं, काय करायचं, प्लॅनिंग वगैरे सगळं नियोजन त्यांनी केलं होतं. म्हणजे हे नियोजनात्मक काम होतं, समूहाचं होतं, म्हणजे हे लोक संघटित होते. पहिला नियम त्यांचा संघटित गुन्हेगारी असावी लागते यांचा, तो यांनी कंप्लीट पूर्ण केलेला आहे. हे संघटित गुन्हेगार होते, कारण 2पेक्षा जास्त होते ना, हे संघटित होते. तोही याचा पूर्ण झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेकॉर्डवरचं स्क्रिप्टवरचं पुन्हा एक वाचलं होतं की मकोका लावण्यासाठी काही गुन्हे असतात. कोणत्या स्वरूपाचे असतात ते गुन्हे? तर खंडणी आहे, त्याच्यानंतर धमकी, खंडणीसाठी धमकी देणे, सुपारी देणे, हत्या करणे, घुसखोरी करणे, हे असे काही स्वरूपाचे गुन्हे आहेत की ते गुन्हे ह्या संघटित गुन्हेगारांनी केलेले असावेत, तरच मकोका लावता येतो. तर हे मुख्यमंत्र्यांनीच वाचलेलं आहे, स्वतः त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः वाचून सांगितलेलं होते की ह्यापूर्वी 10 वर्षाच्या, एक असाही नियम आहे, 10 वर्षाचा इतिहास तपासला जातो. 10 वर्षापासून यांच्यावर अगोदरही असे काही गुन्हे असतील, आत्ता तर आहेतच, पण याच्या अगोदरही असे काही स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्यांच्यावर मकोका लावण्यात येतो. मुख्यमंत्र्यांनी गुन्ह्यांची लिस्ट वाचली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की 10, 12, 15 वर्षापासून ह्या लोकांचं हे चालू आहे. कुठे खंडणी मागायची, कोणाला सुपारी द्यायची, कोणाची हत्या करायची, घुसखोरी करायची. आता घुसखोरीसाठी सुद्धा त्यांनी त्या कंपनीमध्ये घुसखोरी केलेली होती. कशासाठी? तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते याच्यासाठी घुसखोरी करत होते वारंवार तिथे की त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते आम्हालाच मिळावेत, विशिष्ट रकमेतच त्याचा व्यवहार असावा आणि त्याचा फायदा सगळा आम्हालाच व्हावा, नाहीतर मग त्याची खंडणी मोठ्या स्वरूपात आम्हाला देण्यात यावी. म्हणजे हे कायदे लावण्यासाठी जे गुन्हे असतात ते गुन्हे हे सगळे ह्या गुन्हेगारांनी, ह्या आरोपींनी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये अशी कोणती कमतरता नाही की मकोका लावण्यासाठी यांनी ह्या स्वरूपाचे जे नियम अटी असतात त्या पूर्ण केलेल्या नाहीत. ह्या आरोपींनी सगळं काही पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मागील 10 वर्षाचा इतिहास यांनी पूर्ण केलेला आहे या गुन्ह्यांचा. यांच्यावर अगोदरपासून केसेस आहेत. हे संघटनात्मक गुन्हे करतात, संघटनेने गुन्हे करतात हे, आणि खंडणी मागायला वारंवार जातात. खंडणीचे गुन्हेसुद्धा यांच्यावर अगोदरपासूनच आहेत. आणि आता त्या कंपनीच्या बाबतीतले, जी आता आवादा कंपनी सांगितली जाते, मीडिया वारंवार त्या कंपनीचा उच्चार करतो, त्या कंपनीच्या बाबतीत यांनी ह्या आरोपींनी, सदरील आरोपींनी खंडणी मागण्याचे पण गुन्हे यांच्यावरती आधीच नोंदवले गेलेले आहेत. म्हणजे हे सगळ्या नियमाटी हे पूर्ण करत आलेले आहेत. उगत धरले, मराठा समाजानं रस्त्यावर आले म्हणून यांच्यावर मकोका लावला आहे, ह्यांच्यावर अन्याय केला आहे
असं काहीही नाही. हे सगळं मुख्यमंत्री, गृहमंत्री जे स्वतः आहेत त्यांनी स्वतः निर्णय घेऊन सगळा तपास करून केलेला आहे. मग मराठा समाज रस्त्यावर आलाय. मराठा समाजाचं काही सगळ्या समाजाचं कर्तव्य आहे एवढ्या देवमाणसासाठी रस्त्यावर येणं, आणि येत आहेत चांगले चांगले जे प्रामाणिक लोक आहेत, भावनिक आहेत, जे खरंच ज्यांना कळकळा लागत आहे की एखाद्या म्हणजे देव माणसासोबत असं क्रूर का वागावं ह्याची दया ज्याला येत आहे, तर ते लोक सगळे रस्त्यावर येत आहेत. ते समाज पाहत नाहीत, सोयरेधायरे पाहत नाहीत, आपल्या समाजाचं असे नका नसे नका, ते रस्त्यावरती येत आहेत. मग ते सगळेच येत आहेत. केवळ मराठा समाजाचा वारंवार उच्चार करायला तुम्ही, हे सगळे लोक येत आहेत. संतोष भैयाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कुटुंबावरती अन्याय झाला आहे, म्हणजे जो कधीच व्हायला नाही पाहिजे अशी घटना या महाराष्ट्राच्या धर्तीवर घडले, म्हणून सगळे लोक समोर येत आहेत. मग आता खरा जातीयवाद कोण करत आहे? मकोका लावल्यानंतर खरा जातीयवाद लोकांनी हा सुरू केलेला आहे. का तर आरोपीला वाचवण्यासाठी फक्त. मग आपण जर असं म्हणलं हे सगळं मराठा समाजानं केले, मराठा समाजानं दबाव आणला, तर आरोपीला कुठंतरी जागा सापडते बाहेर काढायला आणि त्याच्यातून तो निघू शकते. मराठा समाजाने याच्यामध्ये काहीही हस्तक्षेप केला नाही. फक्त आणि फक्त मराठा समाजातल्या तर म्हणजे 99% लोकांना तरी हा कायदाही माहीत नसेल काय असतो मकोका. मराठा समाजातील आणि अनेक तळागाळातील इतर लोकांनासुद्धा 99% लोकांना म्हणता येईल, 1% लोकांना फक्त हा मकोका कायदा काय आहे माहिती असेल, आणि तेही लोक अतिसुशिक्षित असणार. आणि जसं की वकिलांच्या घरातले, पोलीस लोक, ह्यांना हे कायदे माहिती असणार. फक्त सर्वसामान्य लोकांना काय गरज आहे त्या कायद्याची? उठलं की शेतात जायचं, त्याला काय माहिती आहे कोणता कायदा काय आणि कसं काय आणि याच्या अटी काय आणि शर्ती काय आणि पूर्ण काय आणि कुणावर लावला जातो. पण हा कायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या कानावर पडलं. ह्या कायद्याचं नाव मकोका, महाराष्ट्र प्रतिबंधक ते संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा. त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीसांनी ह्या कायद्या सर्वप्रथम ह्या संतोष भैया देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सभागृहामध्ये उच्चारला ह्या कायद्याचं नाव, आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला मकोका. आणि मग ह्या आरोपींवर तो गृहमंत्र्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावला. आता लावला कोणा? देवेंद्र फडणवीसांनी. आपण खापर कोणाच्या डोक्यावर पडतो? मराठा समाजाच्या. का? त्याचं कारण एकच पुढे होतं, आरोपींना वाचवायचं आहे. आता आरोपींना वाचवायचं आहे तर फडणवीसांकडे जा, तिथे मोर्चे काढा. म्हणजे मराठा समाजातून कोणी रस्त्यावरती उतरलं, इतर समाजातून कोणी रस्त्यावरती उतरलं, संतोष भैयांना न्याय पाहिजे म्हणालं, तर आपण दुसऱ्या दिवशी मोर्चे काढायचे त्यांच्या विरोधात. आणि बघा आमचा मोर्चा किती मोठा म्हणायचा, आम्ही मकोका लावू देणार नाही, आम्ही रस्त्यावरती लोळून घेऊ, आम्ही वाहनाच्या पुढे लोळू, आम्ही आमच्या आरोपींवरती मकोका लावू देणार नाही. समाजाला टार्गेट करून. कशाला समाजाला टार्गेट? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना मी लावलाय म्हणून. मुख्यमंत्र्यांच्या तिथे जा ना, तिथे लढा, मंत्रालयासमोर बसा, तिथे उपोषण करा, मुख्यमंत्र्यांना सांगा तुम्ही लावलाय, का लावला, हे सगळं खोटं आहे, गृहमंत्र्यांसमोर सिद्ध करून दाखवा, फडणवीसांसमोर सिद्ध करून दाखवा, तुम्ही तुमचे काय बेगुन्हा माणूस आहे हे तिथं सिद्ध करून दाखवा. मराठा समाजाला टार्गेट का? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि इथे जात नाही पाहिली पाहिजे, म्हणजे संतोष भैयाची पण जात नाही पाहिली पाहिजे आणि आरोपींची पण जात नाही पाहिली पाहिजे, की माणूस कुठल्या समाजातला आहे म्हणून त्याची हत्या करावी हे नसली पाहिजे. ही क्रूर वृत्ती आहे. ही महाराष्ट्रात कदापिही नव्हती. आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र करायचा होता तेव्हा जर प्रत्येकाने असाच विचार केला असता इंग्रजाच्या विरुद्ध लढताना, तर आपली भारतमाता कधी स्वतंत्र झाली नसती. पण तेव्हा कुणीही विचार केला नाही. भगतसिंग कोण आहेत? स्वामी विवेकानंद कोण आहेत? महात्मा गांधी कोण आहेत? झाशीच्या राणी लक्ष्मीबाई कोण आहेत? लालबहादूर शास्त्री कोण आहेत? लोकमान्य टिळक कोण आहेत? महात्मा फुले कोण आहेत? राजगुरू कोण आहेत? चंद्रशेखर आझाद कोण आहेत? हे सगळे असं असंख्य नावं आहेत अजून आपल्या देशभक्तांची, जे आपल्याच्यानं घेणंही होणार नाहीत एवढे नावं आहेत. सावरकर कोण आहेत? म्हणजे विदा सावरकरांचं तर आपण सांगू शकत नाही किती तकलीफ सहन केले. सगळ्याच देशभक्तांनी भगतसिंगांचं नाव उच्चारल्यानंतर अगदी अंगावरती असं शहारे उभे राहतात. आपलंही रक्त सळसळायला लागतं की आपण सुद्धा असं केलं पाहिजे, असं रक्त सळसळायला लागतं.
ह्या सगळ्या देशभक्तांनी असा जर विचार केला असता तर आपला देश कधी स्वतंत्र झाला नसता, परकीयांच्या तावडीतच आजही आपण राहिलो असतो. म्हणून विचार केला पाहिजे. गुन्हेगारांची आपण कधीच जात आहे आपल्या जातीचा आहे म्हणून त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू नयेत. ते कुठल्याही जातीचे असतील, काही असतील, पण आपण आता जे कायद्याने होत आहे ते होऊ द्या. आपण समाजातून आक्रोश करू नका. आपण शांततेत राहा. आपल्या समाजामध्ये इतर जणांना पुन्हा एकमेकांच्या सोबतच राहायचं आहे. आरोपी तिथं जेलमध्ये राहतील, 4 भिंतीच्या आत जगतील. त्यांचं जीवन आता मर्यादित झालेलं असतं. त्यांना समाजाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना समाजात कुणाच्या लग्नातही यायचं नाही, पंक्तीतही वाढायचं नाही आणि त्यांना सगळं जागेवर मिळतं आहे. तिथल्या तिथं खातात, बसतात, काय करायचं ते करतात आणि कायद्याला तोंड देत राहतात. पण समाजातले जे इतर लोक आहेत आता ह्यांना रोज एकमेकांच्या घरी जायचं आहे, एकमेकांच्या शेतात कामधंदा करू लागायचा आहे, एकमेकांच्या लग्नात जायचं आहे, एकमेकांच्या पंक्तीत वाढायचं आहे, रोजच एकमेकांच्या सोबत राहायचं आहे, फेस टू फेस व्यवहार करायचे आहेत. म्हणून इथे कुणीही कुणाची जात पाहू नका. सगळ्यांनी जे कायद्याने होत आहे ते होऊ द्या. जे खरोखरच बेगुन्हा लोक आहेत तर ते घरी येतील. जे गुन्ह्यात सापडलेले आहेत ते गुन्ह्यात सापडतील, कायद्याने त्यांना शिक्षा होईल. यातच आपण समाधान मानू. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.